गावाचं नाव होतं भोरपाडा. डोंगराच्या पायथ्याशी दाट जंगलाच्या कडेला हे छोटे गाव वसलेलं होतं. त्या जंगलाच्या एका टोकाला होता एक जुना दगडी वाडा, कारभाड्याचा वाडा. दिवसा ढवळ्या तो वाडा साधासुधा दिसे, पण सायंकाळी त्याचं रूप बदलून जाई. त्या वाड्यात राहायची कारभारांची पत्नी. लोक तिला कारभारण म्हणत. ती सुंदर होती, हरणीसारखी लवचिक चालणारी, पण तिच्या डोळ्यात एक नेहमीचं गूढ होतं. एके सायंकाळी जसं सूर्य डोंगरामागे मावळत होता, गावाच्या टोकावर एक कर्णकर्कश आरोळी ऐकू आली. दिली आरोळी सायंकाळी. गावकरी घाबरले. वाड्याकडे पाहिलं. कारभाऱ्याचा मोठा भाऊ दादा वाड्यातून बाहेर धावत आला. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट होतं. तो फक्त एवढंच म्हणत होता, काळीज हे फाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं. गावकऱ्यांनी धीर करून वाड्यात प्रवेश केला. आतील वातावरण जड आणि ओलसर होतं. जणू हवेतून काहीतरी काळं धूर फिरत होतं. कारभारण देवघरासमोर उभी होती, पण तिच्या डोळ्यात लाल प्रकाश होता. तिचा आवाज बदलला होता. थरारक हसणं ऐकू येत होतं. गावातील ज्येष्ठ बाबा तांत्रिक त्याला बोलावलं. त्यांनी मंत्र म्हणत वाड्यात प्रवेश केला. गडगडाटासारखा आवाज आला. तेलाटा दिव्यांची ज्योत एकदम विझली. त्या क्षणीच एक भुताटकी आकृती कारभारणीच्या मागून पुढे आली. पांढऱ्या साडीत, केस विस्कटलेले, डोळ्यात अग्नी. बाबांनी लिंबाच्या फांद्यांवर ओवलेली माळ काढली. तिच्यावर शेंदूर लावून मंत्रपठण सुरू केलं. कारभारण थरथरू लागली. गावकऱ्यांनी एकत्रित ओव्या गायल्या. अचानक मोठा झोत आला. खिडक्या बंद झाल्या आणि त्या पांढऱ्या साडीतल्या भूताचं शरीर हवेत विरललं. क्षणभरातच वाडा शांत झाला. कारभारण शुद्धीवर आली. रडू लागली. तिने सांगितलं की जंगलातल्या एका जुन्या वडाच्या झाडाखाली तिने चुकून काहीतरी काळी माती उचलली होती. त्याचं भूत तिच्या मागे लागलं होतं. दादा तिच्या जवळ गेला. तिला मिठी मारली. गावकऱ्यांनी देवाला नमस्कार केला. त्या रात्रीनंतर त्या वाड्यात कोणीही सायंकाळनंतर जात नसे आणि गावकऱ्यांनी वडाच्या झाडाला पूजा सुरू केली. गावात अजूनही ती कहाणी सांगितली जाते. दिली आरोळी सायं